जालंधर चर्पटाश्च खड्बङ्गकानिफमच्छिन्दराद्याः चौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धाः। श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आता आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातल्या 14व्या अध्यायाच्या वाचनाला प्रारंभ करत आहोत। 14व्या अध्यायामध्ये आता आपण जालिंदरांनी मैनावतीला दिलेला जो काही संदेश आहे, जो काही उपदेश आहे, त्या उपदेशाने सुद्धा त्याच्यानंतर पुढे जे काही त्यांच्याबद्दल संशयाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आणि गोपीचंद आणि असे अनेक मंडळी या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये जालंधरनाथांना जमिनीमध्ये पुरण्यामध्ये आलं आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या डोक्यावर आकाशास्त्र, वज्रास्त्र अशा सगळ्या अस्त्रांची निर्मिती करून त्या जमिनीमध्ये पुरल्यानंतर सुद्धा ते अत्यंत जिवंत राहिले आणि त्याच्यानंतर योग्य काळी संपूर्ण संशय दूर झाल्यानंतर ते त्याच्यातून बाहेर आले। या कथेचं वर्णन या 14व्या अध्यायामध्ये केलेलं आहे। 14व्या अध्यायाचं वाचन केल्यानंतर आपण काही याचं वाचनाचा जो काही फायदा सांगितलेला आहे शास्त्रामध्ये त्याचा असं आहे की आपण कैदेतून मुक्त तर होतोच, पण आपण निर्दोष मुक्त होतो। आपल्यावर लागलेले ज्या काही दोष आहेत त्या दोषापासून मुक्त होऊन आपण या कैदेतून मुक्त होतो, असं या अध्यायाचा फायदा आहे। तर आपण आता या 14व्या अध्यायाच्या वाचनासाठी प्रारंभ करूयात। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीनाथा समचरणी भक्तताप शमिता कटीकर नासाग्नी दृष्टी ठेवता होसी रंजिता मुनी मानसा ऐसा स्वामी तू करुणा कर तरी बोलवी भक्तिसार मागील अध्यायी कथानुसार परम कृपे वदविल्या त्या कृपेचा बोध सबळ ब्रह्म उदधी पावला मेळ पात्रा मैनावती सबळ सरिता ओघी दाटली ओम नमो ब्रह्मार्णवी दाटली परी ऐक्यरूपी झाली नारी मोहे पुत्राचे परिवारी गुंतलीसे जननी ते मनासी म्हणे आहा कैसे त्रिलोचन रायाचे जाहले जैसे त्याची नीती होईल तैसे मम सुताचे काय करू जव जव पाहे त्याते दृष्टी तव तव वियोग वाटे पोटी हृदयी कवळुनी जठर वेष्टी होत असे मोहाने हा पुत्राचे चांगुलपण दिसे जैसा प्रत्यक्ष मदन परी काय करावे चांगुलपण भस्म होईल स्मशानी उत्कृष्टपणे करुनी कष्ट धाम उभविले अतिश्रेष्ठ परी वन्हीवळे लागल्या काष्ठ तेवी असे काळाग्नी पहा पल्लव पत्र झाड अति विशाळ लावला पाड परी गाभारी वेष्टिता भिरुड उषाशी काळ बैसला तन्याय दिसून येत वाया जाईल ऐसा सुत की कद्रू लागी चोखट अमृत फिकरपणे मिरविले की यत्ने करुनी कचे दुर्घट संजीवनीचा केला पाठ परी देवयानीचा शाप उल्हाट यत्नवर व्यर्थ तो झाला की सुंदर जाया कर्मे जारिणी परी भक्ती भयाचा पती भयाचा धाकमनी तेवी तो उषाशी काळ वैसोनी सकळ जना मिरविला की कुसुम शेज मृदुला कर परी उषा घालुनी निजे विखार ते सुख निद्रेचा व्यापार सुखा लागे केवता तन्याय झाले येथ राजवैभव अपरिमित परी काळ चक्राची सबळ वात भ्रमण करीतसे असे पै ऐसी सदा सर्व काळ चित्ती वाहे माया तळमळ परी सुतासी बोध कराया बळ
अर्थ काही चालेना तव कोणी एके दिवशी शीतकाळ माघ मासी उपरी सहपरिचारिकेसी उष्ण घेत बसिलेसी ते संधीत गोपी चंद चौकी विभागी सकळ स्त्री वृंद वेष्टुनी स्नान करावया सिद्ध चंदन चौकी बैसला चंदन चौकी परिते कैशी हेमत गंटी रत्न जैशी जडाव कोंदणी नक्षत्रांसी राजवृंदी चमकतसे सौंद सकळ काढुनी अंगीचे भूषण वरी विराजे राजनंदन उष्ण उदकी करीत दंत धावन चौकीवरी बैसला तो सौध उपरी मैनावती झाली स्वतुता ते पाहती देखिला जैसा पूर्ण गभस्ती तेजा माझी डवरला राजसेवकांचे भोवती वेष्टन परिचारिका वाहती जीवन परी त्या मंडळात नृपनंदन चांगुलपणी मिरवतसे जैसा अपार नक्षत्र पंक्ती आव्हानी उडगणपती हे हेम चौकी कोंदण स्थिती रत्नजेती मिरवित ऐसा पाहता स्वनंदन मोहे आले उदरवेष्टन तेणे लोटला अपार जीवन चक्षुतुनी झराटले परी ते बुंद अकस्मात मोहे घ्राणाचे उद्भव व्यक्त गोपी चंद चातकाते स्पर्शावया धावले हो म्हणाल बुंद चक्षुदकी नोहे उरलते सत्कर्म वाकी उत्तम फळाते लक्षुनी सेकी व्यक्त जले ते अंगासी बुंद नवती ते चिंतामणी हरुष केला भवकाचणी की कृतांत भयाते संजीवनी भूप शरीरा आदळले की अर्के पीडित भारी नृपजन वेष्टला नगरी तैते उतरले घन मनहरी बुंद वेश धरुनिया की काळ क्षुधेचा पेटला अनळ तेणे शरीर झाले विकळ ते संधीत होनी कृपाळू कामधेनू उतरली की दरिद्राचे अतिवेष्टन तैसा येथे मिरविला कुबेर येऊन तन्याये सुबुंद घन राव हृदयी आदळले शरीरी होता बुंदलिम परी उद्भव स्थिती लागली त्यात म्हणून ऊर्ध्व करुनी मूर्धा ते नभा लागी विलोकी हृदयी होऊनी राव शंकित म्हणे बुंद कैचा उद्भवला येथ तरी अंबर झाले असेल व्यक्त घनमंडळ आगळे म्हणून ऊर्ध्व करुनी दृष्टी पाहता झाला नभापोटी परी ते निर्मळपणे वृष्टी झाली कोठुनी म्हणत असे ऐसा विचार करिता चित्ती दृष्टी गोचरी संभविती तो रुदन करिता मैनावती निज दृष्टी देखिली करीत होता धंत घावन तैसाची उठला नृपनंदन उपरी त्वरा वेगी चढून माते पाशी पातला जाताची पदी ठेवून या माथा उभा जोडूनी हसता म्हणे सांगजी कमण अर्था उचंबळेली सजनीये मजसारखा तू ते सुत राज्याधीश मही व्यक्त ऐसा असुनी दुःख पर्वत कोठुनी उदेला तव चित्ती पाहे पाहे प्रताप आगळा न वर्णवे बळ बळयांकित महिपाळा मिरवती दर्प कंदर्प केवळा करभारा ते योजिती ऐसी असता बळ संपत्ती बोलले कुणी दुःख सरिती तरी मम कोपाचा दाहक गवस्ती सावरेल कोणाते जेणे पाहिले असेल नयनी उगीच तीव्र दृष्टी करुनी तरी तयाचे क्षणे चक्षु काढुनी तव करी माये ओपी नगे किंवा दाविली असे बोटी तरी तीच बोटे काढिनी शेवटी करी कवण अर्थ उदेला पोटी रुदन कराया जननीये अष्टविंशती स्त्री मंडळ की त्यांनी आपुले कडुवट फळ तरी शिक्षा करुनी तया सबळ
मोक्ष पंथा मिरवीन किंवा माझी ये दृष्टी सेवेशी उदया पावला अंतरशेषी म्हणून उदयक शोकानिशी दर्शविली त्वा माते तरी कोणता कवण अर्थ माते वदे प्रांजळ वद कामनी वेदक असेल चित्त तोची वेध निवटीन मी म्हणसील काय आहे थोर करू न शके सुत पामर तरी हा देह वेचुनी समग्र अर्थ तुझा पुरवीन मी जरी ऐशिया दृष्टी अंतर पडेल काय पोटी तरी धिक्कार असो मज शेवटी पुत्र धर्म मिरवावया मग श्वान सुकर काय थोडी अवतार मिरवती द्वारी पवाडी याची नीती तया प्रौढी निर्माण झालो मी एक हा पुत्र धर्म मग कैसा माता पिता दुःख लेशा पाहुनी चित्ती परिहरुषा भूभार तो नर एक आपण मिरवे राणीव प्रकरणी माता पिता दैन्यवाणी तयाचे भारे सकळ मेदिनी विव्हळ दुःखे होतसे कांते लागे शृंगार व्यक्त मातेसी वसन नेसावया भ्रांत तयाचे भारी धरा समस्त विव्हळ दुःखी होदसे कांतेसी नेसावया वस्त्रे भरजरी माता ग्रंथीची रसावरी तयाचे भारे सकळ धरित्री विव्हळ दुःखे होदसे कांतेसी इच्छा समान देणे मातेसी खावया न मिळे अन्न तयाचे भारे पृथ्वी सघन विव्हळ दुःखे होदसे कांतेसी बसावया उंच आसन मातेसी कष्टवी दासी समान तयाचे भारे धरारत्न विव्वळ दुःखी होदसे रंभे समान कांता ठेवी भूता समान माता मिरवी तयाचे भारे धरा देवी विव्वळ दुःखी होतसे जन्म घेतला जियेचे पोटी तिथे म्हणे परम करण तयाचे भारे धरा हिमपुटी विवळ दुःखी होतसे कांता सर्व सुखाचे मेळी माता दुःखे अश्रू ढाळी तयाचे भारे धरा विव्हळी अति दुःख होतसे कांते लागू मृदू भाषण मातेसी हृदयी खोची बाण तयाचे भारे धरा रत्न विव्हळ दुःखी होतसे आपण मिरवे राणी वार वास रसा हृदया काळा मातंग जैसा तयाचे भारे धरा क्लेशा विव्हळ दुःखी होदसे आपण कंठी कुड्या पहुडी पित्या शिरी बत्या जोडी तयाचे भारे धरा मुख मुरडी विवळ हो दुःखी होदसे आपण भक्षी सदा सुरस अन्न पितर मागती भिक्षा कदन्न तयाचे भारे धरा रत्न विव्वळ दुःखी होदसे तरी ऐसिया पुत्रसृष्टी गळावेत गर्भी हुन शेबटी तन्यार्थे अर्थपोटी माझा न धरी जननीये जे तुझ वेधक मन कामना तयासाठी वेचीन प्राण परिमाये वो तव वासना पूर्ण करीन निश्चयेसी ऐसे बोलता स्वसुत वार्ता प्रेमाब्धी उचंबळला चित्ता मग हितार्थ रत्न द्यावया हाता वाग्लहरी उचंबळे म्हणे बारे ऐक वचन प्रेम उदयाचळी तू दिव्य रत्न उदय पावलासी चंड किरण शत्रुतम निवटावया तया ठाई अंधकार मज पीडा बा काय करणार परिस लागल्या वसतीस दरिद्र स्वप्ना माझी नांदेना हो वारे तव प्रताप दर्प
फादरच झाले भूप ऐसे असता कोप कंदर्भ माते कोण विवरील बारे तीव्र प्रतापी स्थावर केसरी तयाचा लेकुरा वारण मारी हा विपर्यास कवणे परी मिरवू लागे जगाते राया नरेंद्रा तुझी मी माता माते कोण होय गांजिता परी चिंता उदरी मोहव्यथा शोकतरू उद्भवला बारे तव स्वरूप पूर्ण अर्क पाहता माते उदिला शोक मनशील जरी अर्थदायक कबणा परी उदेला तो बारे तव पिता तव समान स्वरूप उदेले अर्क प्रमाण परी काळ असता चळी जाऊन गुप्त झाल्या पुरुष तो हा अपार तो स्वरूपाब्धी अंतिवेष्टी वडवा नळसंधी पडता बारे विशाळ बुद्धी भस्म झाला क्षणांतरी अस्थि जळाल्या काष्ठा समान लोम दाहिले जेवते तृण मांस स्नेहाचे होऊनी शोषण स्वरूपाते लोपला तो तव त्या भयाची हुडहुडी मोठी बारे मज उदिले पोटी तुझे स्वरूप पाहता दृष्टी भयाते उठी उठावे बारे कृतांत मही विखार दुसदुषित वारंवार टपुनी बैसला जैसा मांजर मूषकाते उचलावया जैसा व्याघ्र जपे गाई की मीनवेची बगळा प्रवाही तैसे जगाते तन्यायी कृतांत आहारी नटलासे तरी तो व्याघ्र ऐसा सबळ जिंकुनी योजावा पिंजरी मेळ बारे ते तैमयाचा वडवानळ मग स्पर्शणार नाही देहाते बारे विचखार डंखी दुःख तेची वेचिल्या सकळ सुख कंटकी धरिल्या सकळ वृश्चिक वेदने ते मिरवेना ऐसे परिरचनी युक्ती सकळ हरावी कृतांत गती व्यर्थ शरीराची माती करून या जन्मल्याने आपण आपुले पहावे हित सारासार नरदेहात पाहे वश्य करुणी रघुनाथ चिरंजीव झाला विभीषण पाहे नारद वैष्णव कैसा विष्णू आराधी नरवेशा तो श्री गुरु वरदेशा अमरपणी मिरविला त्याची नारदासी कृपाधन बोलल्या श्री व्यासमही कारण तेने पिकले ब्रह्मपण शुक महाराज तिसरा त्याचा कौशिक अनुगृहीत तेने करोनी शरणागत कृष्ण याज्ञवल्की तारुणी निश्चित तेने तारिला रामानुज ऐसा प्रकाश संप्रदाय मिरवून ते पुरुष झाले ब्रह्म सनातन तेवी तू बाळा माझा नंदन जगा माझी मिरवी की ऐसे बोधिता मैनावती संपली येथुनी तिची उक्ती परिश्रुते कविते संप्रदाय पुसती सांगा म्हणती चातुर्य ऐसा प्रश्न कवी पाहून सांगे संप्रदाय पूर्ण रामानुजापासून योगिया संत पै झाला तयापासून मुकुंद राजाचा जैतपाल भोज जैतपालाचा धर्मानुज बोधल्याधिक पै त्याचे या परी द्वितीय संप्रदायी माता सुताते लोटी बोध प्रवाही उमेने आराधुनी शिव गोसावी चैतन्य संप्रदायी मिरविला त्याने बोधिला कपिल नामी आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी राघवाचा ब्रह्म चैतन्य नेमी तयाचा केशव चैतन्य केशवाचा बाबा चैतन्य श्री तुकाराम त्याचा धन्य धन्य हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य संत गणी मिरवितो या परी तिसरा संप्रदाय महाश्रेष्ठ म्हणती स्वरूपमय तरी प्रथम बोधला कमलोद्भव
हंस रूपे श्री विष्णूने ते विधीचे सकळ हित अत्रीने घेतले सकळ पंथ अत्री पासूनी झाले दत्त तया पासूनी नाथ सकळ या परी संप्रदाय पाहे चवथा नंद महिते आहे सूर्यापासूनी याज्ञवल्की पाहे ब्रह्मवेत्ता मिळविला तया पासूनी सहजानंदाचा कूर्व अवतार प्रसिद्ध कूर्माने उपदेशिला ब्रह्मानंद ब्रह्मानंदाचा योगानंद की योगानंदाचा चिदानंद जगी मिरवित आहे प्रसिद्ध तरी तुम्हा गोपीचंद हेत करुणी घेईका तेणे करुणी अमरपणी जगी मिरवसी महाप्राज्ञी यास्तवर बारे माझे नयनी अश्रू लोटले तुझ लागुनी या उपरी बोले नृपनाथ बोलसी माते सत्यार्थ परी प्रस्तुत काळी ऐसा नाथ कोण मिळेल आम्हा थे मुळीच असेल अमरपणी जो ओपील अपरवाणी ऐसा गोचर आम्हा लागुनी कोठुनी होईल जननीये ऐसी ऐकुनी तयाची माता बोलती झाले त्यात बारे तैसाची आपुले गावात जालिंदरनाथ मिरवला स्वरूप संप्रदाय परिपूर्ण तू ते करील ब्रह्म सनातन तरी तू काया वाचा मने करून शरण जाई तयासी बारे तुझे वैभव थोर राजकारणी कारभार परी माईक सकळ विस्तार लया जाईल बाळका तरी तन मन धन प्राण शरण रिघावे तया कारण आपुले हित अमरपण जगा माझी मिरवी की ऐसे ऐकोनी मातेचे वचन बोलता झाला त्रिलोचन नंदन म्हणे माते तयासी शरण झाली या योग्यता मिरा फिरावे सकळ टाकुनी सुख संपत्ती राजवैभव शरासुती आप्तवर्गादी सोयरे जाती टाकुनी योग कैसा करावा की द्वादश वरुषे माते भोगुदे सकळ वैभवाते मग शरण रिघुनी त्याते योगा लागी कशीन की कशीन तरी परी कैसा मिरवीन ब्रह्मांडात ठसा की उत्तान पाद राजा सुता परी शिक्का जगा माझी मिरवीन माता म्हणे बाळा परीसी पळ घडी भरवसा नाही देहासी तेथे संवत्सर म्हणता द्वादशी देखिले कोणी बाळका चित्त वित्त आणि जीवित्व आपुले अचळ नोहे अशाश्वत ठेले क्षणैक काय होईले न कळे क्षणभंगुर वर्तदसे बारे उदकावरील बुडबुडा कोण पाहिल अशाश्वत चाडा वंधा पुत्रे घेतला वाडा मृग जळा केवी तुषार्थ देवी कारे सहजस्थिती बोलता न ये अश्वाश्वती अशाश्वती स्वप्न प्रवाही इंद्रपदासी भोगीत खरे न मानावे तन्याय आभास पर सकळ मिरवितेसी चराचर त्यातुनी कोणी एक रणशूर शाश्वत पदा मिरवितसे शुक दत्तात्रेय कपिल मुनी व्यास वसिष्ठाची मांडणी प्रल्हादादिक भागवत धर्मी ऐसे कोणी निवडिले नाही तरी होता ती थोडी सकळ बांधिली प्रपंच बेडी परी यमरायाच्या रक्षकवाडी एकसरा कोंडिली म्हणूरी बारे सांगते तुझ शाश्वत नोहे काळ समस्त कोणे घडी घडेल केऊत अक्कल कळा कळेना ऐसा बोध माता करिता लुमावंती तयाची कांता गुप्त वेशे श्रवण करिता हाय हाय म्हणत असे म्हणे माता नो हे पापिणी पुत्रासी योजती पुत्रकाचणी ऐसी राज्य विभव मांडणी जोग देऊ म्हणत असे तै राज्यासी आली विवशी उपाय काय करावा यासी रामा सारिखा पुत्र वनवासी
कैकईने धाडिला. स्वभ्रताराचा घेतला प्राण, चतुर्थ पुत्रा लाविली रानो रान. तन्याय आम्हा कारणे, देव क्षोभ वाट जसे. दुष्ट स्वप्न दृष्टी येता, तर्की मानती विनाश चित्ता. म्हणता प्रवेशली दुःख व्यथा, तरी देव क्षोभतात. दासदासी आपुले हाती, आज्ञे माझी सकळ वर्तती. ते अवज्ञा करुनी उत्तर देती, तरी देव क्षोभला जाणावे. सहज ठेविले धनमांदुस, पुढे काढू जाता कार्यास. ते न सापडे ठेविल्यास, तरी देव क्षोभ जाणिजे. सभे स्थानी सत्यार्थ गोष्टी, करिता अनृत वाटे चावटी. लोक बैसती चेष्टे पाटी, तरी देव क्षोभ जाणिजे. आपुले धन लोकावरी साचे, ते मागू जाता स्वये वाचे. ते म्हणती काय घेतले तुझ्या बापाचे, तरी देव क्षोभ जाणिजे. आपुली विद्या तीव्र शस्त्र, शत्रू काननी विनाश पात्र. ही कार्यार्थ न मिरवे स्वतंत्र, तरी देव क्षोभ जाणावा. नसता वाकुडे पाऊल काही, नागविला जाय राजप्रवाही. नसत्या कळी बैसल्या ठाई, तरी देव क्षोभ जाणिजे. आपुला शत्रू प्रतापा पुढे, मिरवी जैसा अति बापुडे. त्या शरण निघता आपुल्या चाडे, तरी देव क्षोभ जाणिजे. लोका उपकार केला विशेष, तेची लोक मानती आपुला त्रास. पाहू नका म्हणती मुखास, तरी देव क्षोभ जाणिजे. नसता अधिमधी उतरा, नसतीच विघ्ने येती घरा. तेची करणे परिहारा, देव क्षोभ जाणिजे. गृहेचे मनुष्य मुष्टीत सकळ, असूनी वाढे गृहात कळ. आपुले न चाले काही जवळ, तरी देव क्षोभ जाणिजे. तरी हेच नीती उपदेश, माता करिता आहे पुत्रास. तरी वरवे नोहे हा विनाश, जगा माझी मिरवेल. तरी या द्वंद्व सुखाची कहाणी, पेटेल महावड वानळ वन्ही. राज वैभव हे अब्धिपाणी, भस्म करील निश्चये. ऐसा विचार करुनी मानसी, लुमावंती प्रवेशे स्वसदनासी. येरीकडी मैनावतीसी, उत्तर देत नरेंद्र. म्हणे मायमो तव कामनी, ऐसेची आहे वेदक मनी. तव त्या स्वामीची करणी, निजदृष्टी पाहीन व. माझे हित मज लागी हित, ते द्यावया असेल सामर्थ्य. शोध शोधिता भक्तिपंथ, सहज दृष्टी पडेल व. मग मी सोडून सकळास, तन मन धन ओपीन त्यास. तू येथून वाईट चित्तास, सहसा न मानी जननीये. ऐसे वदनी समाधानी, नृप गेला स्नाना लागुनी. येरीकडे अंतःपुर सदनी, काय करी लुमावंती. परम आवडत्या स्त्रिया पाद सात, तयांच्या आज्ञेत नृपनाथ. पट्टराणिया प्रीतिवंत, सदा सर्वदा वर्तती. तयासी पाठवुनी परिचारिका, बोलविल्या सदविवेका. त्यात लुमावंती मुख्य नायिका. पट्टराणी रायाची, वेगे मांडुनी कनकासन. बैसविल्या प्रीती करून, तांबुलादी पुढे ठेवून. वृत्तांत सांगे रायाचा, बाई वो बाई विपरीत करणी. मैनावती राजजननी, विक्षेप पेटला तियेचे मनी. काय सांगू तुम्हा ते, कोण गावात आला हेला. जालिंदर असे म्हणती त्याला, त्याचा अनुग्रह देऊनी रायाला. जोग देऊ म्हणत असे, ऐसे वैर भोगवी माता सुत. निश्चय करुनी गेला घटपटीत, रायासी बोधिता श्रवणी मात. सकळ झाली वो बाई, मग राज वैभव सकळ नासले. स्तंभ भंगल्या सदन पडिले, मुळीची अर्का लागुनी गिळले. मग अंधकार सर्वस्वी, मग आपण अष्टविंशती सती. असुनी काय करावी मती, परचक्र येऊन सकळ
सकळ संपत्ती विनाशाते पावे हो. परी येऊनी अर्थार्थी कैसी करावी ती युक्ती. सांगावी आधी योजनी सबळमती केली या कारणे मोडावे. आगे वन्ही म्हणून लहान तो क्षणे जाळील सकल सदन. तरी त्याते करून सिंचन विझवून या टाकावा. उषा घातला विखार मग सुख निद्रा कवी येणार. विष भेदुनी गेल्या जठर जीवित्व काय वाचेल. तरी प्रथमची सारासार करुणी मोडावा सकळ प्रकार. ऐसी बुद्धी रचनी सार सुख संपत्ती भोगा की. ऐसी ऐकुनी ती याची उक्ती मग तर्क वितर्क करीती त्या युवती. नाना बुद्धी विलाप दाविती परी निश्चय न घडे कोणाचा. या परी विशाळ बुद्धी विचार काढी लुमावंती. के ये अर्थी दिसे एक मजप्रती सुढाळ पर्णी नेटका. आपुल्या गावात जालिंदर जोगी आहे वैराग्यपर. तरी तयाचा अपाय करुनी थोर. निर्दाळावा सर्वस्वी निर्दाळावा तरी कैसे रीती. तयाच्या भक्तीसी मैनावती आहे तरी राजया प्रती. निवेदावे कुडे भावे तरी तो तुमचा वसवसा. ग्रीवे मिरवतेसे भयार्थ फासा म्हणून युक्ती रचिला मानसा. गाढपणी ऐकावी की निवेदावे तरी कैसे. कामन आपरे मैनावतीस म्हणून चित्ती उदास. जालिंदर भोगी तसे जालिंदराचा अनुग्रह देऊन जोगी करावा राजिया कारण. मग करुणी पाठवावा तीर्थाटन अथवा तपाचे कारणी. मग तो गेलिया दूरदेशी गृही आणुनी जालिंदरवासी. बैसवोनी राज्यासनासी सकळ सुखा भोगावे. ऐसे सांगुनी सकळ रायाते उदय करावा कोप नळाते. मग सहज विधी जालिंदरनाथे भस्म होईल त्या माझी. जैसे विषय अति गोड गोडची म्हणून करावा पुढ. मग ते मिरवे शत्रू चाड द्वंद्व सुख वाटावया. ऐसा विचार करुनी गोमटा जात्या झाल्या त्या बरवंटा. येरी सांगे राजपटा गोपीचंद मिरवला. राजकारणी अपार वार्ता राग रंग कुशळता. मान रंजनी नृपनाथा दिवस लोटनी पै गेला. मग निशा उदय तम मांडणी तेही प्रहर गेली यामिनी. मग पाकशाळेत भोजन करुनी अंतःपुरी संचरला परी लुमावंती. तिच्याची गेला सदना प्रती. तिने पाहुनी राजाधिपती कनकासनी वैसविला. उचलूनी परमभक्ती मानदार बैसला आहे मंचकावर. गौरवोनी षोडशोपचार प्रेमडोही बुडविला. मग तो राव होनी निर्भर रती सुखाचा करुनी आदर. यावरी गजगामिनी जोडुनी कर बोलती झाली रायाते. हे महाराज प्रतापतरणी एक वार्ता ऐकली कानी. परिवदता भयकी मनी संचरत आहे महाराज. जरी न बोलावे ठेवूनी गुप्त तरी महा अनर्थाचा पर्वत दिसत. वधूतवतनी भयात चित्त गुंडाळा घेतसे. ऐसा अभय पाहता अर्थ भ्रांती माझी पडले चित्त. तरी सुख शब्दाचा सरुनी वात वार्ता अवघड महाराजा. ऐसे ऐकुनी राव बोलत म्हणे सकळ सोडुनी भयाते. निर्विकार कवण अर्थ असेल तैसे कळविजे. येरी म्हणे द्याल भाष्य तरी चित्त सोडील भयदरीस. मग खरे खोटे बरे रत्नास तुम्हाला गी अर्पीन ते. ऐसे वचन नृप ऐकता
मग करतळ भाष्य झाला देता, म्हणे मम दर्प भयाची व्यथा, सोडणी वार्ता बोलकी, येरी म्हणे जी एक कुडे, मातेने रचिले तुम्हा पुढे, जालिंदर योगी विषय पाडे, वश्य केला आहे की, परी तुमचा भयाचा संदर्प, अंगी विरला विषय कंदर्प, तेणे करुणी बुद्धी कुरूप, तिने वरिली आहे जी, तुम्हासी अनुग्रह देऊनी त्याचा, वेश द्यावा योगियाचा, मग तीर्थाटनी योग तुमचा, बोळवावे तुम्हा ते, तुम्ही गेली या तपा कारण, दूरदेशी विदेशा कारण, मग जालिंदरा प्रती आणून, राज्यासनी ओपावा, ऐसे प्रकरणी सहज स्थिती, श्रुतमात झाले आम्हा प्रती, तरी आमचे सौभाग्य नीती, भाग्यार्क दिव्य जाहले, आमचे कुंकुम होते अचळ, म्हणून दृष्टी आले ऐसे फळ, या परी तुम्हा नृपाळ, वाईट बरे विलोका, ऐसी ऐकोनी तियेची वार्ता, उचंबळला क्रोधा नळाच्या माथा, मग अनर्था नळाच्या शाखा दावित, भयंकर रूपी जाहलासे, मग तो क्रोध न वदवे वाणी, प्रत्यक्ष आला वडवा नळ अग्नी, नाथ जालिंदर समुद्र पाणी, प्राशावया क्षोभला, मग तो उठोनी तैसीच गती, बाहेर जायतो नृपती, मंत्री बोलावनी सेवका हाती, जालिंदरा पहोचला, शीघ्र आणुनी कामाठ्यासी, गर्ती योजली कृपा सरसी, नाथ जालिंद्र ते उद्देशी, तया माझी लोटीला, अश्वलीदन गणती, तैस ते सर्वत्र वडली होती, ती लोटुनी गर्ते वरती, नाथ जती बुजविला, ऐसे गुप्त करुनी प्रकरण, राव सेवी आपुले स्थान, परिसेवका ठेवील सांगून, मात बोलू नकाही, जरी होता मुख लंपट, मग श्रोती आलिया नीट, त्याचे करीन सपाट, यमलोकी मिरवीन की, ऐसे ऐकोनी भयंकर वार्ता, दर्पसिंह तो योजनी माथा, रागेला परिसेवक चित्ता, दुसदुसी मिरवीतसे, इतुके प्रकरणी मध्ययामिनी, झाली म्हणती नेणुनी जनी, अर्कोदय पाहिला स्वामी, म्हणून उठवणी गेला असे, एक म्हणती त्याचे तेथे काय, स्वइच्छे बसावे वाटले तेथे, हा ग्राम नव्हे आणिक राय, ग्रामवस्ती विराजला, ऐशे बहुतांची बहुत वाणी, प्रविष्ट झाली जगा लागुनी, की जालिंदर गेला येथुनी, महिभ्रमण करावया, ऐसी वार्ता नगर लोकी, उठली ऐकुनी परिचारिकी, त्या जाऊनी सदविवेकी, मैनावतीसी सांगती, की महाराज आपुला गुरु, वस्तू फळाचा कल्पतरू, उठोनी गेला कोठे दुरू, महिभ्रमण करावया, ऐसे ऐकोनी मैनावती, असंतोषली परवचित्ती, म्हणे मम सुताचे दैवाप्रती, लाभ नाही आतुडला, ऐसे म्हणून संकोचित, नेत्री प्रेमाश्रू ढाळत, येरीकडे जालिंद्रनाथ, कैसे स्थिती राहिला, तरी अवश्य भविष्य जाणणार, आणि मैनावतीचा लोभ अपार, आणि शत्रुमित्र पाहणार, एक रूपी समत्वे, ना तरी परम प्रतापी वासुरमणी, क्षणे टाकील ब्रह्मांड जाळुनी, तो भद्र ज्याची विपर्यास करणी, तुष्ट कैसा राहिला, जो द्वंद्वातीत मूर्तिमंत, दंभरहित स्वरूपी मिरवत, निसंग ममता विरहित, कार्य जाणुनी, असो गर्ते माझी यतीनाथ, वज्रासनाते घालुनी खालते, आकाशास्त्र पेरुनी भोवते, स्वस्थ चित्ती बैसला, आकाशास्त्र असता भोवते, लीद मिरवे सभोवते, या परी आकाशास्त्र माथा, वज्रास्त्र स्थापिले,
तेणे करुणी अधरस्थळी लीद मिरविले आहे शिरी येरीकडे अंतःपुरी जनवार्ता समजली नाथ जालिंदर गेला निघून मग सकळ स्त्रियांचे झाले समाधान बरे झाले म्हणती निधान येऊनी पहुडल्या सेजेशी या पुरी पुढे सुरस कथा वदेल नवरसी परी वारंवार श्रोत्यांशी कृपा अवधान मागत असे स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर चतुर्दशाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।